आज बनवणार आहे मका भजी। त्यासाठी 2 मके होते ते असे काढून घेतले त्याचे दाणे आणि परत बेसन पीठ घेतले, कॉर्नफ्लॉवर थोडीशी, कोथिंबीर भरपूर सारी चिरून घेतली आणि मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट। चला आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया। नाही, अगोदर हे टाकून घ्या, मिरची लसूण, बेसन लागेल तेवढं टाकायचं, एक कॉर्नफ्लॉवर। आता ह्याला हाताने मिक्स करून घेऊया। त्यात अजून बेसन टाकूया, थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। हळद, मीठ, कोथिंबीर, थोडंसं बेसन टाकायचं, जास्त नाही। आता हे व्यवस्थित झाले, ह्याला कोथिंबीर टाकून मी मिक्स करून घेते अजून एकदा। आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले, ह्याला हातानेच मिक्स करून घ्यावं लागतं। ते कढईत ठेवले तेल गरम करायला। आता हे आपण टाकून घेऊया, तेल गरम झाले। त्याच्यामध्ये सोडा पण टाकू शकतो आपण थोडासा, पण मी नाही टाकला। मीडियम गॅसवरती ह्याला फ्राय करून घ्यायचं थोडं व्यवस्थित। हे पहा, एकदम कुरकुरीत होतात भजी। मी अजून असे सगळे बनवून घेईन। ही पहा आपली कुरकुरीत मका भाजी रेडी, एकदम कुरकुरीत आणि मस्त। हे पहा, एकदम इझी आणि कुरकुरीत होते एकदम। ही रेसिपी एकदम इझी रेसिपी आहे, खायला पण मस्त लागते, एकदम छान। कुरकुरीत मका भाजी रेडी।